नमस्कार रसिको, मी सांज तुमचे सांज मराठी मॅजिक या चॅनलवर स्वागत करते. नवरी मिळे हिटलरलाच्या 7 ऑगस्टच्या भागात काय होणार आहे ते आपण पाहूया. तर एपिसोडची सुरुवात अशी होते की विक्रांतची बायको लीलाकडे माफी मागत असते. ती रडत असते, लीलाला सांगत असते, मला माफ कर, मी खरंच खूप स्वार्थी आहे. तू किती चांगली आहेस हे मला कधी कळलंच नाही ग. लीलाला काही समजत नसतं. लीला तिला विचारते, तुम्ही असं का बोलताय? विक्रांतची बायको लीलाला सांगते की मी फक्त माझ्या मुलाचा आणि माझ्या नवऱ्याचाच विचार केला आणि ठरवलं की तुला ही गोष्ट कधीच सांगायची नाही, पण तरी तू माझ्या बाजूने उभी राहिलीस, माझ्या नवऱ्याविरुद्ध उभी राहिलीस. विक्रांतची बायको लीलाला सांगते, ह्यांची बाहेर खूप अफेअर्स आहेत, ह्यांनी माझी फसवणूक केली आहे. त्या अफेअर्समधील एक प्रीती नावाची बाई ह्यांच्यापासून प्रेग्नंट सुद्धा आहे आणि त्यातील एक बाई तुझी बहीण सुद्धा आहे, तिचं नाव आहे रेवती. विक्रांतची बायको लीलाला सांगते की त्यांनी रेवतीला प्रॉमिस दिलंय की मी पूजाला घटस्फोट देणार आहे आणि तुझ्याशी लग्न करणार आहे. आणि शेवटी पूजा लीलाला सांगते की तू मेहंदीच्या दिवशी कार्यक्रमातून पळून गेली होतीस, त्यावेळेला गोडाऊनमध्ये तुला ह्यांनीच अडकवून ठेवलं होतं. पूजा लीलाला सांगत असते, त्या दिवशी तुला जर एजेनी वाचवलं नसतं तर. एवढ्यातच दुर्गा तेथे येते आणि ह्या दोघी शांत होतात. दुर्गा येते आणि लीलाला म्हणते, काय चाललंय इथे? हा जो मंगळागौरीचा घाट घातलाय ना, हा तुझ्यासाठी घातलाय. मग आता बाहेर येताय की इथेच थांबणार आहात? दुर्गा दोघींनाही खाली यायला सांगते. लीला पूजा वहिनीला सांगते, तुम्ही का सहन करताय हे सगळं? तो विक्रांत कसा वागतोय तुमच्याशी? लीला पूजाला सांगते, आपण आत्ता जाऊन सगळ्यांना सांगूया खरंच विक्रांत कसा आहे ते. लीला पूजाला सांगते, तुम्हाला सगळ्यांना सांगायचं नसेल तर एजंटशी बोला, कोणाला तरी सांगा. हे असं मनात ठेवलं ना तर खरंच त्रास होईल तुम्हाला. पूजा लीलाला सांगते की लीला, मला सध्या हे कोणालाच सांगायचं नाहीये, आपण हे आपल्यातच ठेवूया का? लीला सांगते, तुम्ही आत्ताच म्हणाला ना तुम्हाला आता स्वार्थीपणे वागायचं नाहीये, मग चला ना जाऊन सगळ्यांना सांगूया. पूजा लीलाला सांगते, जर सगळ्यांना विक्रांतचं रूप कळलं तर काय होईल माझं, माझ्या बाळाचं, माझ्या भविष्याचं? एजेंनी त्यांची वर्दी उतरवली, आता काय आणखी शिक्षा करतील काय माहिती. पूजा लीलाला सांगते की हे आपल्यातच राहू दे ना ग, मला एकदा तरी विक्रांतशी बोलू दे, मी हात जोडते तुझ्यासमोर ग. लीला पुन्हा पूजाला सांगते की तो विक्रांत ना तुमच्या माफीच्या पात्रतेचा नाहीये. पूजा शेवटी लीलाच्या पाया पडायला लागते आणि सांगते की प्लीज तू नको सांगूस, मला एकदा तरी विक्रांतशी बोलू दे, मला विक्रांतची बाजू तरी जाणून घेऊ दे. लीला म्हणते पूजाला की तुम्ही काय करताय वहिनी, तुम्ही उठा. तेव्हा वहिनी सांगतात की आधी तू मला वचन दे की तू कोणालाच काही सांगणार नाहीयेस. पूजा लीलाला सांगते, खरं काय कळल्यावर माझा संसार तर मोडेलच, पण निदान सरूचा तर विचार कर. घरात सगळ्यांना सत्य समजल्यावर तिला ताटमानेने ह्या घरात वावरता येणार नाही. पूजा लीलाला सांगते, थोड्या वेळापूर्वी मी माझ्या संसारासाठी पूजा केली आहे, आता मीच माझा संसार कसा ग मोडू? मला माझा संसार मोडायचा नाहीये. लीला तिथून निघून जाते आणि वहिनी तिच्या मागे येते. पुढच्या सीनमध्ये लीला मंगळागौरी जिथे चालू असते तिथे येते आणि श्वेता आपल्या बहिणीला सांगते, मला लीलाला ना तोंडावर पाडायचं आहे. तर लक्ष्मी तिला सांगते की तू आता काही करू नकोस, दुर्गा वहिनींना कळलं ना तर आपलं काही खरं नाही. लक्ष्मी श्वेताला सांगते, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, आता काही करू नकोस, आता ती वेळ नाहीये. श्वेता म्हणते, हीच ती वेळ आहे. आणि श्वेता लक्ष्मीला घेऊन मंगळागौरीच्या डान्समध्ये येते आणि काही क्षणातच ती लीलाच्या पायात पाय घालून लीलाला पाडते. आजी लीलाला सांगतात, खेळायची काही जबरदस्ती नाहीये, तुला लागलं असेल तर तू नको खेळूस, माझ्याबरोबर बस. पण लीला सांगते की नाही, मला खेळायचंय, माझी इच्छा आहे, मी व्यवस्थित आहे. लीला सांगते, आपण फुगड्या खेळूया का? त्यावर सगळ्या जणी तयार होतात. रेवती लीलासमोर फुगडीसाठी येते, तेव्हा लीला रेवतीला सांगते की तू नको रेवती, मला श्वेताबरोबर फुगडी घालायची आहे. लीला श्वेताबरोबर खूप जोरात फुगडी खेळते, त्यामुळे श्वेताला त्रास होतो, श्वेता फेकली जाते. त्यानंतर रेवती तिच्याबरोबर फुगडी खेळते, ती जोरात खेळते, त्याच्यामुळे श्वेता पुन्हा फेकली जाते. शेवटी रेवती श्वेताला सांगते,
माझ्या ताईला त्रास देशील ना तर असंच होईल तुझ्याबरोबर. आणि शेवटी मंगळागौरीच्या प्रोग्रामची सांगता होत असते. तेव्हा एक जण सांगते की लीलाने उखाणा घेतला पाहिजे. आजी लीलाला सांगते, खूप काही लोक तुला बोलले तरी पण तू सगळं सहन केलंस. अभिरामने ना गेल्या जन्मी काही पुण्य केलं असेल म्हणून तू त्याला बायको म्हणून मिळाली. हे ऐकताच कालिंदी म्हणते, दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती ऐकताय ना सरोजिनीताई कसं कौतुक करतायत लीलाचं. आणि मग लीला उखाणा घेते, माझ्या लग्नाबद्दल सर्व काय हवं ते बोला, पण हेच सत्य आहे की मी घातलीये एजेंच्या गळ्यात वरमाला. लीलाचा हा उखाणा एजे सुद्धा ऐकतात, कारण एजे तिच्या मागेच असतात. लीला म्हणते त्यांच्याच नावाचं मंगळसूत्र मिरवते आणि त्यांच्याच घरात मानाने वावरते. कोणाला आवडू दे अथवा न आवडू दे, देवा मला हा संसार पेलवण्याची शक्ती दे. कधी चुकले तर माफ कर, कधी मनात काही वाईट आलं तर साफ कर. कधी मनाविरुद्ध वागावं लागतं तर कधी मन आणि बुद्धी वेगवेगळं सांगतं. पण देवा तू माझी इच्छा ओळख आणि त्याच जोरावर कर माझी पारख. आजी एजेंचं नाव घेऊन वचन देते मी तुम्हाला, तुमच्या प्रेमाचा मान ठेवेल ही लीला. लीलाचा हा उखाणा सगळ्यांनाच खूप आवडतो. एजेंना सुद्धा लीलाचा उखाणा आवडतो. आजी लीलाला जवळ घेतात, सगळ्या टाळ्या वाजवत असतात. मंगळागौरीला आलेली एक बाई आजींना सांगते, तुम्ही खूप नशीबवान आहात, तुम्हाला खूप गुणी सून मिळाली आहे. एजे मनात म्हणतो, आईंनाही लीला खरंच आवडते का? खरं तर आई सगळ्यांशीच चांगल्या वागतात. मी लीलाला एक चान्स द्यायला हवा का? आणि तो मनात म्हणतो, मी जसं लीलाशी वागतोय ना तेच बरोबर आहे. त्यानंतर एजे पूजाला सांगतो की मला तुझ्याशी बोलायचंय जरा. पूजा, तुला ठाऊक आहे तू माझ्यासाठी माझ्या बहिणीसारखी आहेस. तुला कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल तर ते मला सहन होणार नाही. तू मला कोणताही प्रॉब्लेम स्पष्टपणे सांगू शकतेस. पूजा सांगते, पण सॉरी तुम्ही कशाबद्दल बोलताय ते मला कळत नाहीये. एजे पूजाला सांगतात, त्या दिवशी तू मला फोन केला होतास, मला वाटलं की तू चुकून फोन केला आहेस, पण समवेअर माझी गट फिलिंग सांगत होती की काहीतरी प्रॉब्लेम आहेस, तू काहीतरी लपवते आहेस, तुला काहीतरी बोलायचं आहे. इज इट ट्रू? पुढच्या सीनमध्ये मंगळागौरीला आलेल्या सगळ्या बायका निघून जातात आणि घरामध्ये भांडणं चालू होतात. सरस्वती लीलाला सांगते, साळसूतपणाचा आव आणून झाला, मला सांग एवढं चांगलं नाटक तू कशी करू शकतेस? कालिंदी सरस्वतीला सांगते, तू तुझ्या सासूशी बोलतेस ह्याचं भान ठेव. त्यावर सरस्वती म्हणते, तुम्ही तुमच्या मुलीला शिकवलंयत का कधी व्यवस्थित बोलायचं, नीट वागायचं? विचारा तुमच्या लाडक्या मुलीला काय केलं तिने. कालिंदी लीलाला विचारते, लीला काय झालंय? सरस्वती लीलाला सांगते, तुझं नशीब चांगलं आहे म्हणून मी सगळ्यांसमोर काही बोलले नाही, नाहीतर सगळ्यांसमोर खूप मोठा तमाशा झाला असता. शेवटी आजी लीलाला विचारतात, लीला काय म्हणते सरस्वती, सांग ना काय झालं? शेवटी सरस्वती म्हणते, ही काय सांगणार, मीच सांगते ना. मी लीला आणि पूजा वहिनींना बोलवायला आली होती आणि प्रेक्षकांसाठी झालेला पार्ट पुन्हा फ्लॅशबॅकमध्ये दाखवला आहे. सरस्वती आजींना म्हणते, या काल आलेल्या मुलीची एवढी हिंमत की तिने माझ्या भावावर हात उचललाय. सरस्वती लीलाला सांगते, तू विक्रांत दादावर का हात उचलला, तुझा काय संबंध आहे दादाशी? आजी लीलाला सांगतात, लीला काय म्हणते सरस्वती जे बोलते ते खरं आहे का? लीला सांगते, हो आजी, सरस्वती मॅडम जे बोलतायत ते सगळं खरं आहे आणि त्यांना वाईट वाटलंय हे सुद्धा मी समजू शकते, पण आजी मी काही कारण नसताना कोणाच्या कानाखाली मारेन का? लीला सांगते, पूजा वहिनींना बरं वाटत नव्हतं म्हणून विक्रांत आला होता त्यांना घ्यायला, पण नंतर त्या म्हणाल्या की मला बरं वाटतंय, मला नाही जायचंय त्यांच्याबरोबर. पण विक्रांत ऐकायलाच तयार नव्हता आणि पुन्हा फ्लॅशबॅकमध्ये झालेलं सगळा एपिसोड दाखवला गेला आहे. सरस्वती लीलाला म्हणते, अगं पण तो त्या दोघांचा प्रश्न होता ना, आणि मला सांग विक्रांतने पूजा वहिनीचा हात धरला, तुझ्या का पोटात दुखलं? तेव्हा लक्ष्मी सरस्वतीला म्हणते, पोटात दुखणारच ना तिच्या, कारण आपल्याला माहिती आहे की इतक्या वर्षापासून विक्रांत आणि पूजा एक परफेक्ट कपल आहे. मग आपल्या लग्नाचा एवढा प्रॉब्लेम असल्यावर पोटात तर दुखणारच ना, जलसी होणारच, आणि त्या जलसीमुळेच हिने विक्रांतला कानाखाली मारली असणार.
लीला म्हणते तुम्ही काय बोलताय, हे काही खरं नाहीये. त्यावर श्वेता म्हणते असंच आहे, लीलाला कोणाचंच चांगलं झालेलं बघवत नाही. श्वेता सांगते हिच्यामुळे माझं लग्न मोडलं, अजून काय पुरावा हवाय तुम्हाला. त्यावर कालिंदी म्हणते हे काय चाललंय, मगाचपासून माझ्या मुलीवर आरोप चालू आहेत. कालिंदी म्हणते माझी मुलगी बोलण्याचा प्रयत्न करते, तिला एकतरी संधी द्या बोलण्याची. कालिंदी आजींना सांगते मला एक कळत नाहीये, ही श्वेता बाहेरची मुलगी आहे ना, ही घरच्या प्रकरणात कशाला मध्ये मध्ये ढवळाढवळ करते, हिला हिचं तोंड बंद करायला सांगा. त्यावर लीला आईला म्हणते एक मिनिट आई, आणि ती सरस्वती मॅडमना सांगते हे बघा सरस्वती मॅडम, मी विक्रांतला कानाखाली मारली, हे खरं आहे. त्यावेळेला मला जे योग्य वाटलं तेच मी केलं. त्यावर सरस्वती म्हणते पण देवाने तोंड दिलंय ना तुला, सांगायचं होतंस त्याला की असं नको करूस, तू हात का उचललास माझ्या भावावर. लीला सांगते सरस्वती मॅडम, जो माणूस स्वतःच्या बायकोचं ऐकत नाही तो माझं काय ऐकणार. त्यावर दुर्गा म्हणते म्हणजे तुझा नाईलाज होता असं तुला म्हणायचंय का. दुर्गा लीलाला सांगते तू चुकली आहेस, मान्य कर. शेवटी आजी लीलाची बाजू घेतात आणि सांगतात की मला असं वाटतंय लीलाने जे काही केलंय त्यात काहीच चुकीचं केलेलं नाहीये. आजी सरस्वतीला सांगतात कोणत्याही नवऱ्याने आपल्या बायकोवर हात उचलणं हे गैर आहे, कारण त्याला तो अधिकारच पोचत नाही. त्यामुळे लीलाने जे काही केलंय ते योग्यच केलेलं आहे. आणि इथेच हा एपिसोड संपतो. नवरी मिळे हिटलरलाच्या उद्याच्या भागात काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी सांज तुमची रजा घेते. बाय.